ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे बघा, म्हणजे तोच टॉपिक आहे ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन. त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, केस 2. केस 2 काय आहे, केस 1 मध्ये काय पाहिलं आपण की ग्राम्स लॉ काढला होता आपण, R1/R2 इज इक्वल टू अंडर रूट M2/M1 हा काढला. काय होतं बाबा, व्हेन याला पण कंडिशन होती, व्हेन कंडिशन काय होती, प्रेशर, टेम्परेचर अँड एरिया ऑफ होल, एरिया ऑफ होल काय होता, कॉन्स्टंट. तेव्हा आपण हे काढलं, आपल्याला हे रिलेशन मिळालं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की प्रेशर कॉन्स्टंट नाहीये, बाकीच्या दोन गोष्टी टेम्परेचर आणि एरिया कॉन्स्टंट असताना काय रिलेशन बनतं ते काढायचं. ठीक आहे. तर बघूया कसं काढायचं. तर मागच्याचा फॉर्म्युला पाहिला, हे M1 M2 मध्ये आपण इन टर्म ऑफ व्हॉल्यूम, इन टर्म ऑफ नंबर ऑफ मोल, इन टर्म ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल. ठीक आहे. याचे आपण काय केले, सब टॉपिक बघितले होते. आता आपल्याला काय करायचं, तसंच करायचंय, फक्त प्रेशर कॉन्स्टंट. तर जनरली रेट ऑफ डिफ्यूजन is given by जनरली काय, रेट ऑफ डिफ्यूजन कसं देता माहिती का, R is directly proportional to pressure into area under root molar mass into temperature, TM असं लिहितात, परंपरा आहे TM. ठीक आहे. म्हणजे रेट कशाला प्रोपोर्शनल आहे, रेट प्रोपोर्शनल आहे एरिया ऑफ होल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ होल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टेम्परेचर अंडर रूट ऑफ मोलार मास. आता बघा मागच्या याच्यामध्ये आपण काय केलं, R is directly proportional to under root M लिहिलं होतं. का बरं असं लिहिलं होतं, सिंपल गोष्ट आहे, हे कॉन्स्टंट होतं P कॉन्स्टंट आहे, म्हणजे पुढे चालून ते काय होणार, रेशो घेताना कटून जाणार. जी कॉन्स्टंट टर्म असते जी बदलणार नाही, जिची व्हॅल्यू फिक्स आहे, फिक्स व्हॅल्यूच्या टर्मला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट. जसं 2 ची व्हॅल्यू इथं 2 आहे, अमेरिकेत 2 आहे, पाकिस्तानमध्ये 2 आहे, सगळीकडे 2 आहे. तसं याची व्हॅल्यू फिक्स आहे. याची व्हॅल्यू जर फिक्स आहे तर मग ही व्हॅल्यू काय झाली, ती कटली, कारण कॉन्स्टंट होतं. आधीच्या केसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट होतं, टेम्परेचर कॉन्स्टंट होतं, एरिया कॉन्स्टंट. मग काय झालं असतं, हे कटलं, हे कटलं, हे कटलं, तिन्ही कॉन्स्टंट टर्म गेल्या, खाली काय राहिली फक्त. आता आपण काय सांगितले, प्रेशर नाही कॉन्स्टंट, मोलार मास पण कॉन्स्टंट नाहीये, कारण मोलार मास गॅस बदलला तर काय होईल, बदलून जाणार. ऑक्सिजनच्या जागी हायड्रोजन घेतला तर मोलार मासची व्हॅल्यू बदलणार आहे. तर मग इथं काय येणार रिलेशनशिप, इथं येणार R is proportional to P under root M. मग R1/R2 काय येणार, R1/R2 मध्ये सिंपल आहे, काय येणार, याचं पुढे चालून काय होणार, R is equal to KP under root M. टाका व्हॅल्यू, P म्हणजे P, ओके, K वर अंडर रूट काय येणार, M1 आहे तर 1, त्याच्यानंतर P2 अंडर रूट M2 काय होणार, हे केस असं तसं बरोबर. या रिलेशन म्हणून काढलं बघा, P साठी हे सगळं आहे, हे कट हे कट, मग काय होणार, P1/P2 into अंडर रूट M2/M1. काय फरक आहे का, काहीच नाही, फक्त काय झालेलं आहे, हे बघा, हे वर गेले, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर बनला, हा खाली आला, P1 P2 M1 खाली आलं, हे इथे M1 M2 वर गेलं, हे वर, हे जसं तसं, बस एवढंच. आपल्याला काय करायचंय, R1/R2 इज इक्वल टू काय करायचंय, P1/P2 अंडर रूट M2 डिवाइड बाय M1. बट
वी नो दॅट, काय माहिती आपल्याला, फ्रॉम डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, काय माहिती डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, काय म्हटलं होता डाल्टन, P1 अपॉन P2 इज इक्वल टू N1 अपॉन N2. कधी कधी तुम्हाला काय केलं जाईल, प्रेशर नाही दिल्या जाणार, तुम्हाला काय दिल्या जाईल, नंबर ऑफ मोल्स दिल्या जाईल. आता एक सिंपल गोष्ट इमॅजिन करा, एक कंटेनर आहे, कंटेनर मध्ये एक कशा ऑक्सिजन आहे. समजा पहिल्यांदा कंटेनर मध्ये ऑक्सिजन 1 मोल आहे आणि दुसऱ्या केस मध्ये ऑक्सिजन 2 मोल आहे. किती आहे, 2 मोल आहे. तर कोणत्या वेळी प्रेशर कंटेनर मध्ये जास्त राहील, जेव्हा 1 मोल आहे म्हणजे मॉलिक्युल्स समजा 6 आहे. 1 मोल जेव्हा तुमच्याकडे ऑक्सिजन आहे तेव्हा हे 6 मॉलिक्यूल समजा उदाहरणार्थ म्हणतोय, तसे तर तुम्हाला माहिती की काय 6.022 × 10⁻23 मॉलिक्यूल्स असतात. तर समजा हे काय करतील, एक मॉलिक्यूल काय मग 10⁻3 च्या बरोबर 23 च्या बरोबर. तर हे सगळे मॉलिक्यूल काय करतील, याच्या वॉलला प्रेशर अप्लाय करतील, ही गॅस मॉलिक्यूल O2 ची. समजा आता मी काय केलं, 2 मोल घेतले, 1 2 3 4 5 6, म्हणजे आता काय झाले, डबल झाले. पण जर गॅसचे मॉलिक्यूल डबल झाले तर ते डबल प्रेशर अप्लाय करायचे या बॉलवर, बरोबर आहे नाही. जर समजा एखाद्या दाटी वाटीच्या जागेत 2 जण आहे, अजून त्याच्यात 2 जण टाकले तर तुमच्यावर ते बाहेरच्या बॉलला जास्त प्रेशर येईल. तसंच गोष्ट काय की कधी कधी तुम्हाला सांगल की काय मोल डबल केले, मग तुम्ही काय करायचं, हेच रिलेशन ही व्हॅल्यू इथं टाकणार. कधी कधी काय, जेवढे मोल्स वाढतील तेवढं प्रेशर वाढतं, जेवढे मोल्स वाढतील तेवढे प्रेशर वाढतं. जर सेम गॅस आहे, सेम गॅसचे नंबर ऑफ मोल्स वाढले तर प्रेशर वाढतं. हा फॉर्म्युला रिराईट करून आपण कसा लिहू शकतो, हा फॉर्म्युला रिराईट केल्यानंतर कसा बनल, इथे डस्टर आहे आपल्याकडे, हे लिहिलं असेल, ठीक आहे, लिहित जा थोडं पॉज करून, माझ्याही लक्षात नाही. काय होईल मग, ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू याच्यामध्ये, वाटतं त्याला नंबर 1 R1 upon R2 is equal to N1 upon N2 under root M2 upon M1. हे दोन रिलेशन लक्षात ठेवणे. ओके, याच्यावर आपल्याला गणित सॉल्व करायचे आहे. बर, आणखीन एक गोष्ट, समजा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला डायरेक्ट एक्झाम मध्ये, काय आहे की the Gram's law of diffusion is given by when the Gram's law of diffusion is given by when temperature pressure is constant but area of hole is variable. काय म्हणे, temperature pressure is constant but area of hole काय म्हणे, not constant. तुम्हाला हे रिलेशन लक्षात ठेवणं गरजेचे आहे. R is proportional to P upon A under root of Tm. आता काय सांगितलेलं आहे यांनी की प्रेशर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, ही टर्म कॉन्स्टंट आहे, ही टर्म कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल काय ही आहे. मग काय करणार तुम्ही, R इज इक्वल टू, कसं करणार, R इज इक्वल टू K, सॉरी पहिले ही टर्म कॉन्स्टंट आहे, ही टर्म R इज प्रोपोर्शनल टू ऍक्च्युअल, कशासोबत होणार, R इज प्रोपोर्शनल टू कोणाकोणाला प्रोपोर्शनल, हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे, मग हे दोघं जण निघून जाणार. R कशाला प्रोपोर्शनल आहे, अंडर रूट m ला. मग R1 अपॉन R2 रेशो ऑफ डिफ्युजन ऑफ गॅसेस, रेशो ऑफ डिफ्युजन ऑफ गॅसेस, दोन गॅसेस कसा प्रोपोर्शनली, A याला पुढे कसं लिहू शकतो आपण, K A अपॉन अंडर रूट m, A अंडर रूट m1 K परत K A2 अंडर रूट M2. ओके, पुढे काय होईल मग, R1 अपॉन R2 इज इक्वल टू काय बनल, A1 अपॉन A2 इंटू
m1 खतम. काय सांगितलं होतं इथं एरिया ऑफ होल कॉन्स्टंट नाही, बाकी हे दोन. मग असंच तुम्ही टेम्परेचर साठी करू शकता. करा बरं, टेम्परेचर साठी मला करून दाखवा. काय करायचं, हे कॉन्स्टंट नाही, हे कॉन्स्टंट नाही, मग तुमचं काय येणार, r इज प्रोपोर्शनल टू √Tm. सगळं काय उलट होऊन जाईल, हे काय उलट होऊन जाईल, यालाच काय √, मग इथे इकडून हे कटून जाईल आणि आन्सर काय T2/T. करून पहा, मस्तपैकी लिहा, छानसं बनवता आलं पाहिजे. ठीक आहे, चालेल. याच्यावर मग आपण काही प्रॉब्लेम्स करू. ठीक आहे, हे आन्सर आहे. करून पहा, काय करायचं, टेम्परेचर इज नॉट कॉन्स्टंट, प्रेशर आणि एरिया कॉन्स्टंट असणार. ठीक आहे, ते रिलेशन लक्षात ठेवा. r कशाला प्रोपोर्शनल आहे, r इज प्रोपोर्शनल टू PA/√Tm. कुठलाही कॉन्स्टंट घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. काय त्यांना पण काय येतं, कधी कधी तलब येऊन जाते, काही पण ते देतात, तुम्हाला ते डिराईव्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे, नीट सीईटीचा शिकण्याचा अर्थ काय असतो की तुम्ही जे नॉलेज घेतात बोर्ड पॅटर्न मध्ये त्याचा अप्लाय करायचा. नीट सीईटी म्हणजे सरळ सांगायचं झालं, बोर्ड पॅटर्न प्लस एक्स्ट्रा ऍप्लिकेशन. बोर्ड पॅटर्न कुठंच जातं, बोर्ड पॅटर्नचा तुम्हाला काही झालं तर अभ्यास करायचाच असतो. नीट मध्ये शिल्लकची माहिती भेटते. शिल्लकची माहिती मध्ये काय होतं, कन्सेप्ट क्लिअर होतात. कन्सेप्ट क्लिअर असल्यानं तिचा असल दुनियामध्ये वापर करता येतो. ठीक आहे, चालेल. मग प्रॉब्लेम घेऊया आपण. 20 ml ऑफ हेलियम डिफ्यूज थ्रू अ होल. ठीक आहे, आता काय सांगितलं, 20 ml ऑफ हेलियम गॅस डिफ्यूज थ्रू अ होल इन 10 सेकंड. डिफ्यूज थ्रू अ होल इन 10 सेकंड. याच्यात ते हेलियम गॅस काय होतोय, 10 सेकंदामधून डिफ्यूज होऊन जातो. ऍट अ प्रेशर, ते प्रेशर किती त्या कंटेनर मध्ये जिथं कुठं तो हेलियम गॅस असेल 20 ml, 2 बार 2 atm बार नाही 2 atm. किती प्रेशर आहे म्हणे, 2 atmosphere. बरं, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ CH4 डिफ्यूज इन सेम टाइम ऍट अ प्रेशर ऑफ 1 atmosphere. ठीक आहे, हे असं गणित आहे. गणित काय करा, नंतर लिहा वाटत असतं. त्याच्या पूर्वी आपण हे बघितलं होतं का, व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिफ्युजन. त्याच्यामध्ये काय केलं होतं आपण, इन टर्म ऑफ व्हॉल्यूम डिस्चार्ज. इन टर्म ऑफ व्हॉल्यूम डिस्चार्ज. ठीक आहे, मग काय लिहिलं होतं आपण, व्हॉल्यूम डिस्चार्ज किंवा डिफ्यूज. इन टर्म ऑफ व्हॉल्यूम डिफ्यूज करावं. डिस्चार्ज म्हणजे काय, बाहेर पडलं. डिफ्यूज म्हणजे पण काय, बाहेर. डिफ्यूज नाव क्लिक करून डिस्चार्ज जरी केलं तरी अपॉन टाइम टेकन. बरोबर आहे, असं लिहिलं होतं बघा आपण मस्तपैकी छानसं. आणि काय लिहिलं होतं मग त्याला, R1/R2 इज इक्वल टू V1/T1 इज इक्वल टू V2/T2 इज इक्वल टू काय लिहिलं होतं तिथं, √M2/M1. पण आता आपण जे गणित घेते तिथं प्रेशर कॉन्स्टंट होतं. पहिले प्रेशर कॉन्स्टंट होतं, त्याच्यामुळे फॉर्म्युल्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंटला जागा नव्हती. पण आता इथं बघा, ऍट प्रेशर 2 atm, परत बघा नंतर प्रेशर 1 atm, म्हणजे इथं काय आपल्याला हा कळलं, इन टर्म ऑफ व्हॉल्यूम. तर तुम्ही हे गणित लिहिण्यापूर्वी काय करणार, मागचे जे 3 तुम्हाला टर्म दिले ना, इन टर्म ऑफ व्हॉल्यूम, इन टर्म ऑफ काय दिलं होतं मी नंतर, नंबर ऑफ मोल्स, आणि इन टर्म ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल, तिथं जे बरोबरच्या नंतरचं जे तिथं एवढी टर्म फॉर्म्युल्यामध्ये ऍड करणार. बाकीचं सगळं जसंच आहे तसं. क्लिअर आहे. त्याच्यानंतर हे गणित लिहा आणि त्याच्यानंतर आपण हे सुरू करू. थोडासा होमवर्क दिलेला आहे, गरजेचा असतो, कारण तुम्ही स्वतः डोकं वापरा तेव्हा तुमच्या कॉन्सेप्ट. का बरं हे P1/P2 आलं, कारण इथं प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट नाही. पहिले कॉन्स्टंट होतं तर फक्त एवढी गोष्ट घेत होतं, आता कॉन्स्टंट नाही येतं, याचा अंतर्भाव होईल. तर या 3 ज्या केसेसच्या खाली तुम्हाला 3 टाइप लिहिले होते, व्हॉट इज द मीनिंग ऑफ रेट ऑफ डिफ्युजन. त्याच्यामध्ये पहिलं तर मी लिहिलंय, बाकीचे 2 तुम्हाला लिहायचे. काहीच नाही, फक्त तो जो शेवटचा हा फॉर्म्युल्याच्या जागी एवढा
याच्या आधीचं लेक्चर. ठीक आहे, बस मग काहीच नाही, झालंच, फिनिश. काय मग आपल्याला इथं काय दिलेलं आहे, R1 अपॉन कोणता फॉर्म्युला यूज करू, हा V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2 इज इक्वल टू काय येणार, P1 अपॉन P2 अंडर रूट M2 अपॉन M1, नॉट M1 अपॉन M2. ओके, M2. मग V1 किती दिलेलं आहे, हे तर काही रेट ऑफ डिफ्युजन दिलंय का, कुठं नाही दिले. रेट ऑफ डिफ्युजन पर सेकंड मध्ये ना नाही दिलेले, कुठं आहे का पर सेकंड मध्ये, काही आन्सर नाही. हे दिले, हे किती दिले, व्हॉल्यूम दिले 20 ml. बर, आता बघा टाइम किती दिलाय, 10 सेकंड. टाइम किती दिलाय, 10 सेकंड. मी डायरेक्ट व्हॅल्यू टाकतोय, मी काही गिवन लिहित नाही बसते. V2 बोर्डात कसं, बोर्डाचा आन्सर लिहायचं तुम्हाला माहिती, मस्त. V1 इज इक्वल टू 20 ml. V2 नंतर काय, T1 इज इक्वल टू 10 सेकंड. असं मस्त छान आन्सर सुंदर पैकी लिहायचं, इथं नाही लिहिणार. V2 काय करायचंय, काढायचंय. V2 कोणाचं आहे, आपलं मिथेन साठीचं V2. T2 बघा इथं सांगितलंय सेम टाइम म्हणजे किती, 10 सेकंड. इज इक्वल टू P1 प्रेशर किती होतं, 2, नंतर 1 अंडर रूट M2 म्हणजे CH4 12 प्लस 4 16 अपॉन हे 4 ओके क्लियर. काय होणार, हे 10 कटले, 20 अपॉन V2 इज इक्वल टू 2 इंटू हे बघा 4 4 चा रूट काढला परत 2, V2 इकडे गेलं 4 इकडे, V2 इज इक्वल टू काय होणार, V2 इकडे गेलं 4 भागीला आला, 4 नेला भागितलं 5 ml. जरा डोकं लावा, हे इकडे पाठवा, हे पाठवा, गुणाकार करा आणि आन्सर काढा 5 ml. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेतो. मग नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द रेशो ऑफ rate of diffusion. Find the ratio of rate of diffusion म्हणजे काय फाइंड करायचं आहे आपल्याला, R1 upon R2. रेशो ऑफ रेट ऑफ डिफ्युजन म्हणजे क्या, रेट ऑफ डिफ्युजन म्हणजे काय, R. हे काय मग रेशो काढायचा दोन्हीचा. Initially when container contains 2 mole of helium and 1 mole of CH4 methane. काय करायचंय आपल्याला की इनिशियली, आता कसं असतं माहिती का, एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्ही गॅस भरलेला आहे आणि इथून छिद्र पाडलं तर सुरुवातीला जो गॅस बाहेर पडेल ना तो पटकन पडत. जसं जसं जेव्हा प्रेशर आतमध्ये जास्त असतं ना तेव्हा काय होतं, गॅस पटकन बाहेर पडतो. जसं जसं आतलं प्रेशर कमी होईल ना तसं तसं गॅस हळूहळू बाहेर पडतो. त्याच्यामुळे यांनी काय विचारलंय, इनिशियली म्हणजे सुरुवातीच्या प्रेशर मध्ये. जसं फुटलं किंवा जसा होल पाडलं त्याला तुम्ही, तसं काय होणार, तुमचं प्रेशर किती राहणार इनिशियली. जसं जसं वेळ जाईल ना तसं तसं प्रेशर डिक्रीज होतं. पण आपल्याला ती गोष्ट आता शिकायची नाही. आता शिकायची नाही म्हणून कधी शिकायची सर, नेक्स्ट लेक्चरला नाही, नेक्स्ट इयरला जर इंजिनिअरिंगला गेले तर शिकायची. ठीक आहे, तर तुम्हाला काही गरज नाही पडणार. सध्या काय करायचं तुम्हाला, इनिशियली. मग आता बघा इथं काय दिलंय, नंबर ऑफ मोल्स दिले. मग तुम्हाला माहिती काय, N1 अपॉन N2 इंटू, कारण इथं काय कशामुळे आलं, हे डाल्टन्स लॉ पार्शियल प्रेशर. तुम्ही असं पण लिहू शकता P1 अपॉन P2 आणि खाली लिहू शकता बाय डाल्टन लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. बाय डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. मग तुम्ही काय करणार, याच्या जागी P1 अपॉन P2 इज इक्वल टू N1 अपॉन N2. मग टाका ही व्हॅल्यू, R1 अपॉन R2 इज इक्वल टू N1 अपॉन N2 इंटू अंडर रूट M2 अपॉन M1. ओके क्लियर आहे, ओके. मग टाका व्हॅल्यू, हा आपल्याला काढायचंय R1 अपॉन R2 काढायचंय. N1 काय आहे, N1 आहे हेलियम, किती आहे 2 अपॉन N2 किती आहे N2 1 इंटू मोल्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ
M2 CH4 साइन बरोबर नाही, दोन याच्यासाठी आहे. किती CH4 14 16 सॉरी 16 भागीला हेलियम आहे ना 4. माहिती मोलार मास पार्ट कसं हे किती आलं 2 गुणिला 4 1 ठीक आहे 4 1 4 अंडर रूट ऑफ 4 इज 2 म्हणजे 2. Therefore R1 upon R2 is equal to 4:1. जी गोष्ट पहिले दिली तिचंच व्हॅल्यू पहिले भरणे, नाहीतर उलट सुलट केलं तर तुमचं एक ऑप्शन हे सुद्धा असणार. आणि एक ऑप्शन हे असलं हे मार्क केलं तर याला खूप मोठा ब्लंडर मानला जातो. ठीक आहे, जे पहिले त्याची व्हॅल्यू N1 आहे बघा, म्हणून दोन पहिले हेलियम पहिले दिलं म्हणून हेलियम पहिले, मग याचं मोल दिलं म्हणून हे खाय. इथं बघा 2 पहिले 2 हे याचं मॉलिक्युलर मास. ठीक आहे, या छोट्या मोठ्या चुका करायच्या नाही, नाहीतर काय होतो ब्लंडर होतो. आणि जिथे +4 पडायचे तिथं तुम्ही काय करतात -5 मिनिट. ओके, पुढे जा मागे नका सॉरी +3 घ्यायची तर -4 माझंही लक्ष नाही, झोप नाही जायची. नेक्स्ट आहे सिंपल एक क्वेश्चन. हायड्रोजन डिफ्युजेस 6 टाइम फास्टर दॅन गॅस ए. एक गॅस ए बघा, त्याच्यापेक्षा हायड्रोजन काय होतं म्हणे, त्याचा हायड्रोजनचा रेट ऑफ डिफ्युजन काय आहे ए पेक्षा 6 पट जास्त आहे. ठीक आहे, फाइंड द मोलार मास ऑफ गॅस ए. तर गॅस ए चं मोलार मास किती आहे ते काढायचं. बघा हायड्रोजन काय करतो म्हणे 6 टाइम्स फास्टर आहे, मग आपण काय करणार रेट ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू हायड्रोजन पेक्षा कोण 6 पट आहे, जो जास्त असतो बघा मागच्या लेक्चर सांगितलं, जो जास्त असतो तो काय करायचा इकडे लिहायचा. कोण आहे Ra फास्टर दॅन गॅस आहे. हायड्रोजन पेक्षा Ra काय 6 टाइम फास्टर आहे, मग काय करणार हे इकडे पाठवा. Ra चे रेट ऑफ डिफ्युजन ऑफ हायड्रोजन हा कोणा Ra पेक्षा किती 6 पट जास्त म्हणजे 6. मग काय करणार Ra is equal to 6/1. we know that माहित नसलं तरी पण म्हणायचं काय RH rate of diffusion of hydrogen upon rate of diffusion of A gas is equal to under root of molar mass of A divided by molar mass of hydrogen. ओके, मग काय टाका व्हॅल्यू, याची व्हॅल्यू ही 6/1 is equal to under root 1 सॉरी Ma/1. हायड्रोजनची किती आहे हायड्रोजन 2 हायड्रोजन H2. ठीक आहे, मग काय होणार टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला वर्ग केला तर इथं काही 36 इथं 1 जसंच्या तसं हे Ma वरचं स्क्वेअर रूट साइन निघून जाणार, खाली 2 म्हणून Ma is equal to 72. मोलार मास ऑफ Ma काय 72. सिंपल आहे, फक्त ही कंडिशन लक्षात आली की बाकी काहीच नाही. Ra पेक्षा हा किती फास्टर आहे, म्हणजे हा जर एक जात हा जर 6 जात असेल तर हा एकच म्हणजे फास्टर. कोण फास्टर आहे हायड्रोजन फास्ट, म्हणून हायड्रोजन कमी दाखवायचा याला 6 बरोबर नाही हायड्रोजन पेक्षा. हा जर 1 लिटर हा जर 1 लिटर बाहेर निघला तर हा किती लिटर बाहेर निघला पाहिजे सॉरी हा जर 1 लिटर बाहेर निघला तर हा त्याच्यापेक्षा किती लिटर निघला पाहिजे 6, कारण H इज इक्वल टू काय मल्टिप्लाय बाय 6 याला कळतंय का. हा Ra जो गॅस आहे ना हा 1 लिटर जर एका सेकंदात निघत असेल तर हा त्याच्या 6 टाइम्स आहे, मग गुणीला हे 6 लिहिले की कोण येतो हायड्रोजनचा रेट. क्लियर आहे, म्हणजे हा 6 पट आला. ठीक आहे, ही कंडिशन आली की आन्सर येऊन जातो.